पुण्यातील सिटी पोस्टच्या आवारात पडलेल्या खड्ड्याची जबाबदारी कुणीही घेताना दिसत नाही। पुणे महानगरपालिकेने देखील खड्ड्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, त्यामुळे हा खड्डा अजूनही तसाच आहे। पाहूया। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्टच्या आवारात 2 दिवसांपासून रस्त्याने अख्खा टँकर गिळला। दरम्यान या घटनेला 2 दिवस उलटूनही रस्त्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नाही, त्यामुळे हा खड्डा अजूनही तसाच पडू नये। शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास याच सिटी पोस्टच्या आवारामध्ये एक भला मोठा खड्डा पडला होता। अचानकपणे पडलेल्या खड्ड्यामध्ये पुणे महानगरपालिकेचा टँकर यामध्ये अडकला होता आणि साधारणतः 3-3.5 तासानंतर पुणे महानगरपालिकेने 2 क्रेन्स मागवल्या आणि त्या क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणावरून तो ट्रक बाहेर काढण्यात आला होता। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता खड्डा नेमका कोण बुजवणार याकडे प्रशासन एकमेकांवरती टोलवाटोलवी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे खड्डा अजूनही बुजवण्यात आलेला नाहीये। नेमका आता खड्डा कोण बुजवणार आणि कधी बुजवणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान हा खड्डा कोणी भरायचा यावरून देखील टोलवाटोलवी सुरू आहे। पालिकेचं मत, खड्डा पडलेल्या जागेसंदर्भात पालिकेचा कोणताही संबंध नाही। सार्वजनिक बांधकाम खातं, सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील त्यांच्या विभागाचं काम नसल्याचं म्हटलंय। पुणे मेट्रो विभाग, ज्या भागात खड्डा पडला त्या भागात मेट्रोचं काम सुरू आहे। दरम्यान मेट्रो विभागाने देखील जबाबदारी झटकली। पोस्ट विभागाचं मौन, दरम्यान खड्डा पडला ती जागा पोस्ट खात्याची आहे, मात्र त्यांच्याकडूनही उपाययोजना नाही। पुण्यात पडलेल्या खड्ड्यावरून विरोधकांनी थेट सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। दरम्यान विरोधकांकडून संभ्रम निर्माण करून पुण्याची बदनामी सुरू असल्याची टीका खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली। खातरजमा न करता पुण्याच्या रस्त्यावरती खड्डा पडला आणि खड्ड्यात ट्रक बुडाला अशा पद्धतीच्या काही बातम्या पसरल्या। सोशल मीडियावरती त्याची चर्चा खूप झाली। राजकारणामध्ये विरोधक असावा, वैचारिक मतभेद असावेत, ज्याचे विचार असावेत, पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची, या शहराचं नाव खराब करायचं, ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला, अख्खा बुडाला, अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला। विरोधकांचा काय संबंध? पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हे रोज चॅनल्सद्वारे दिसतंय आणि केंद्र सरकारचा डेटा, आता महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच विचाराचा सरकार आहे, सातत्याने क्राईम वाढतोय। हा डेटा माझा नाहीये, केंद्र सरकारचा डेटा आहे आणि चॅनल्स आणि वर्तमानपत्रात रोजच दिसतंय, त्याच्यामुळे बदनाम करायचा विषय नाहीये। माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारने आणि गृह मंत्रालयाने थोडंसं गांभीर्याने त्यांची कामं घ्यावी। पुण्यात शुक्रवारी पडलेला खड्डा अजूनही बुजवण्यात आलेला नाही। भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्याची पाहणी केली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करणार असल्याचं म्हटलंय। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।